पहिलीच एक महत्त्वाची बातमी, पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्यात आलं। बागायतीसाठी प्रति हेक्टर 32,500 रुपये तर हंगामी बागायतीसाठी 27,000 रुपये मिळणार आहेत। खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी 47,000 रुपये रोख तर कोरडवाहूला 18,500 रुपयांची मदत मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केली। पीक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपये मिळणार आहेत। जेवढ्या जनावरांचा मृत्यू झालाय तेवढ्यांसाठी नुकसान भरपाई देणार असून वीज बिल, शालेय शिक्षण शुल्क माफीचाही निर्णय सरकारने घेतला। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेलं आत्तापर्यंतचं हे सर्वात मोठं पॅकेज आहे असं फडणवीसांनी सांगितलं। दिवाळी आधी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं। आतापर्यंतच्या दिलेल्या सगळ्या पॅकेजपेक्षा हे मोठं पॅकेज आहे। याचं कारण एनडीआरएफची त्या काळात जी काही रक्कम होती त्याच्यापेक्षा आता एनडीआरएफनेच रक्कम वाढवलेली आहे। अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं मागण्या केलेल्या आहेत, पण या सगळ्याच्या मध्ये कुठल्याही परिस्थितीत त्या शेतकऱ्याला उभं करायचंच असा निर्णय राज्य सरकारने घेऊन ह्या सगळ्या गोष्टी अंमलात आणण्याच्या करता आपण हे पॅकेज हे जाहीर केलेलं आहे। खरं म्हणजे ही दिवाळी काळी होणार नाही, सरकार काळी होऊ देणार नाही, अशा प्रकारचं भाष्य देखील आम्ही केलं होतं आणि त्यामुळे दिवाळीपूर्वी ही मदत जी आहे शेतकऱ्यांच्या हातात गेली पाहिजे ही भूमिका सरकारने घेतली। पुढली बातमी अशी की सायबर फसवणुकीत गोल्डन आवर महत्त्वाचा आहे। जेवढी विनाविलंब तक्रार द्याल तेवढी फसवणूक झालेली रक्कम वाचवणं आणि परत मिळवणं सोयीचं होतं असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं। सायबर फसवणूक आढळल्यास त्वरित 1930 किंवा 1945 या हेल्पलाईनवर तक्रार करण्याचं आवाहन त्यांनी केलं। यानंतर बघूयात राज्यात 2026 पर्यंत मोठ्या प्रमाणात पदभरती होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली। लोकसेवा आयोगाच्या पदभरती प्रक्रियेची गती वाढवून सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधारणा, अनुकंपा तत्वावर प्रलंबित नियुक्त्यांचं निराकरण आणि पारदर्शक भरतीवर भर देण्यात येणार आहे। 10,309 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आली आहे। शहीद उपनिरीक्षकांच्या कन्येला अनुकंपा नियुक्ती देऊन न्याय प्रदान करण्यात आला। माझे वडील यांचे 2021 दुःखद निधन झाल्यावर माझ्या कुटुंबावर आर्थिक संकट आलं होतं आणि खूप प्रश्न उपस्थित झाले। मी तेव्हा 10वी होता, तरीही मी माझं डिप्लोमा शिक्षण कंप्लीट केलं आणि आज मला अनुकंपा तत्वावर अपॉइंटमेंट लेटर भेटते आहे। कोणताही प्रकारचा त्रास न होता। यानंतर पाहूयात आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी मुख्यमंत्र्यांकडून आढावा घेण्यात आला। कुंभमेळ्यासाठी पायाभूत सुविधा आणि वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले। नाशिकमध्ये झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी रिंग रोड, साधूग्राम, टेंट सिटीसाठी भूसंपादन, सीसीटीव्ही यंत्रणा आणि डिजिटल कुंभ यासारख्या संकल्पनांवर भर दिला। आता पाहूयात महायुती संस्थेला 1500 कोटी रुपये निधी दिल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। ओबीसी प्रवर्गासाठी 63 वसतिगृह तयार करण्यात आलेली आहे। विविध महामंडळांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजना लागू केल्या। ओबीसीसाठी कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, हीच शासनाची भूमिका असल्याचं फडणवीसांनी सांगितलं। सह्याद्री अतिथीगृहात ओबीसी शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। पुढे पाहूयात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करण्यात आलं। या विमानतळामुळे नवी मुंबई आणि मुंबई उपनगरवासियांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर आणखी एक भव्य आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळालंय। या विमानतळाच्या बांधणीसाठी जवळपास 19,650 कोटी रुपये खर्च करण्यात आलाय। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं डिझाईन भारताचं राष्ट्रीय फूल असलेल्या कमळाच्या डिझाईनने प्रेरित आहे। आता बातमी अशी की नागपूर ते चंद्रपूर 204 किलोमीटरच्या चौपदरी महामार्गाला मान्यता मिळालेली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीने ही मान्यता दिली। चंद्रपूर ते मूल दरम्यान महामार्ग निर्मिती प्रस्ताव सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले। विकासासाठी इकोसिस्टीम तयार करण्याचे आणि आधीपासूनच भूसंपादन करून नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले। प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर भर देत त्यांनी महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामाला वेग देण्याचं आवाहनही त्यांनी केलं।